मी सुनील काळे, आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सर्व तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासीपैकी 45 जाती आहेत आणि 45 जातीमध्ये काही जाती घुसू पाहतायत. उदाहरणार्थ धनगर समाज आहे. आता हल्लीमध्ये बंजारा म्हणून समाज आहे. त्यांनी असं म्हणतायत की आम्हाला एस-टी कॅटेगरीमध्ये सामावून घ्या. परंतु माझं असं प्रांजळ मत आहे की आमच्या आदिवासीमध्ये 7.5% प्रमाणात आम्ही आहेत. आम्ही आहेत तिथं आहेत. आम्ही कुणाचंही मागत नाहीत. परंतु आमचंही कुणी मागू नये. विनाकारण आमच्यामध्ये घुसखोरी करू नये. आणि ही घुसखोरी करण्यासाठी मला असं हल्लीमध्ये जाणवलं की आमच्या धाराशिव जिल्ह्यामधील काही खासदार आणि काही आमदारांनी सुद्धा ह्याच्यामध्ये उडी घेऊन आम्हाला म्हणजे शह देण्यासाठीच की काय, म्हणजे एवढा मोठा पारधी समाज महाराष्ट्रामध्ये आहे. गेल्या कालच्या 19 तारखेला आम्ही राज्यभर निवेदनं दिली, आमच्यामध्ये घुसखोरी कुणी करू नये म्हणून. आणि इथं म्हणजे उदाहरणार्थ खासदार साहेब आहेत किंवा आमदार साहेब आहेत. विद्यमान आता सध्याच्याला म्हणजे त्या सत्तेमधले काही आमदार आहेत. त्यांनी प्रत्यक्षात म्हणजे स्वतः असं पत्र देऊन म्हणजे आम्हाला खच्चीकरण करण्यासाठी पारधी समाज एवढा मोठा रस्त्यावर उभा असताना जर का तुम्ही पत्र देत असेल, म्हणजे पारधी समाजाला तुम्ही झिरोमध्ये गिनताय की काय? तसं पाहिलं तर ही हैदराबाद गॅझेट वगैरे असं जे बोंबललं जातं, जे म्हणलं जातं, मला माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. 26 जानेवारी 1950 ला ही संविधान म्हणून ज्यावेळेस मोठ्या-मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समित्या स्थापन झाल्या आणि 26 जानेवारी 1950 ला त्या संविधानाचं हे केलं. आता 75 वर्षे झाली त्याला. तसं पाहिलं तर लोकूर एक समिती 1965 ला स्थापन झाली. काही राहिलेले असतील जाती तर ते समाविष्ट करण्यासाठी. ते पण 1965 ला झालं. म्हणजे ते 15 आणि 25 40 वर्ष झाले. 40 वर्षे सगळी झोपलेली होती का? बरं ती झोपेतून उठली. आम्हाला माहीत नाही कुणाला काय व्हायला लागलेत. परंतु आमच्यामध्ये कुणाला समावेश करण्यासाठी या खासदार आमदारांनी असं अशोभनीय कार्य करू नये आणि ते पत्र त्यांनी देऊ नये. ते पत्र जर त्यांनी दिलेलं असेल आणि सर्वच जाती धर्माला जर त्यांना वाटत असेल की प्रत्येकाचं सगळ्यांचंच आम्हाला मतदान पाहिजे असं जर होत असेल, तर आमच्याही आदिवासी पारधी महासंघाला किंवा आमच्याही आदिवासी समाजाला ह्या सगळ्यांनी पाठिंब्याचं पत्र द्यावं की कुणी तुमच्यामध्ये समाविष्ट होऊ नये म्हणून. एकतर्फी कुणी करायचं काही कारण नाही. नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आता नुसतं निवेदन दिलंय, शांततेच्या मार्गाने केलंय. आम्हालाही माहीत आहे. आम्हाला बी संविधान आहे. आम्हाला बी घटना माहीत आहे. आम्हाला बी नियम माहीत आहे. परंतु नियम आहे. परंतु नियम बाहेर जर कुणी काही काम करत असेल आमच्या विरोधामध्ये, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. चक्का जाम करून टाकू.